बिहार पिंजून काढलेलं होतं आणि विरोधी पक्षांची भूमिका भक्कमपणे किंवा खंबीरपणे जर त्याचं नेतृत्व कोणी केलं असेल तर ते तेजस्वी यादव यांनी केलेलं आहे। तू म्हणालास तसं की अनुभव वर्सेस एक तरुण चेहरा, तरुण नेतृत्व अशी काहीशी थोडीशी बिहारची ही निवडणूक प्रचाराच्या बाबतीत सुद्धा किंवा ओव्हरऑल दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। एनडीए 103 जागांवरती कलांच्या बाबतीत आघाडीवरती आहे, महागठबंधन 55 जागांवरती। याची फोड कशी आहे तर भाजप 54 जागा, जेडीयू 48 जागा, आरजेडी 49 जागा। तारापूर इथनं उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी जे आतापर्यंत आघाडीवर होते अश्विन ते पिछाडीवरती गेलेले आहेत। ती एक मोठी बातमी म्हणावी लागेल। खरं एक मोठा अपडेट आणि त्यामुळे आता बघावं लागेल इकडे नेमका काय निकाल येतो। मात्र मगाशी जसं झालं होतं तेज प्रताप यादव आधी आघाडीवर होते मग पिछाडीवर गेले होते, तसंच आता काहीसं होताना दिसतंय। तारापूर इथून ज्या सम्राट चौधरींनी आघाडी टिकवली होती ते आता पिछाडीवर गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे तेज प्रताप यादव पिछाडीवर तर तिकडे अन्य नेते आघाडीवर असताना उपमुख्यमंत्री पिछाडीवर जाणं, जसं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मगाशी आपण बघितलेलं होतं ते देखील पिछाडीवर आहेत। तिकडे कलांचे जे आकडे आहेत ते समोर येत आहेत। 164 कल सध्या आपल्या समोर आलेले आहेत 243 पैकी। महागठबंधन 55, एनडीए 103, जनसुराज 4, इतर 6। बेगुसराय मधून आपचे उमेदवार देखील आघाडीवर आहेत, त्यामुळे आपच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। 150 जागांचे कल, 168 जवळपास जागांचे कल हाती आले आहेत। आणि सध्या तरी जे एक्झिट पोल सांगत होते ज्ञानदा आकडेवारी की एनडीएला बहुमत मिळेल, एनडीए पुढे जाईल, तर सध्याचे एनडीएचे आकडे आहेत ते एक्झिट पोल नुसारच आपल्याला जाताना दिसत आहेत। महागठबंधन 55, एनडीए 103। आणि बिहारमधली खरी लढाई आहे ती अर्थातच भाजप जेडीयू वर्सेस आरजेडी अशीच म्हणावी लागेल। कारण गेल्या 30 वर्षांचा आपण विचार केला, गेल्या अनेक वर्षांचा 1995 सालापासूनचा जर का आपण विचार केला तर काँग्रेसनं कधी 30 जागांचा टप्पाही ओलांडलेला नाहीये। त्यामुळे काँग्रेसची इथे ताकद किती आहे, काँग्रेसचं संघटन किती प्रभावी आहे याचा अंदाज आपल्याला येतो जर आपण 1995 पासूनचा आलेख काँग्रेसचा पाहिला तर। 30 जागांच्या वर 95 पासून काँग्रेस कधी गेलेली नाही। त्यामुळे खरी लढाई जी आहे ती अर्थातच नितीश कुमारांचा पक्ष, भाजप आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये या